आपल्यासोबत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर सर आहेत. उरी सर्जिकल स्ट्राईक निंभोरकर सर त्या ठिकाणी होते, आपण सगळे जाणतो. आणि आता भारताने पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरवरती जो हल्ला केलेला आहे, खास करून दहशतवाद्यांची ठिकाणं टार्गेट केलेली आहेत. सर, हे जे काही आहे तर हे कशा स्वरूपाचं नियोजन आहे किंवा कशा प्रकारे एक प्लॅनिंग करून केलेलं आहे? जी, सगळ्यात पहिले आपण मागचे 10-12 दिवस ऐकत होतो की आपल्या नेत्यांनी, पंतप्रधानांनी, डिफेन्स मिनिस्टरने सांगितलं की याचा आपण बदला घेऊ आणि काहीतरी होईलच. आणि त्याप्रमाणे जसं मागच्या 2 वेळेस उरी बालाकोटलाही झालं, तर यावेळेस पण बरोबर त्यांनी त्याचं प्रत्युत्तर दिलं. याचं नियोजन वगैरे काय असतं की त्या खूप टेक्निकल बाबी असतात. पण असं आहे की यावेळेसचा जो हमला आहे तो थोडा वेगळा आहे, इन अ सेन्स की यामध्ये 5 टार्गेट जे आहेत ते पीओकेमध्ये आपण पण बालाकोट गेलो होतो. तर एअरस्पेस जरी आपण क्रॉस केली तरी ती उद्देजनीय स्थिती मानल्या जाते, पण तरी आपण समजू शकतो की पीओकेमध्ये झालं. पण यावेळेस आहेत ते 4 टार्गेट आहेत ते इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून गेले. सियालकोट, चाकामरू, मुरिदके आणि खाली बहावलपूर जवळपास 150 किलोमीटर बाहेर आहेत इंटरनॅशनल बॉर्डरच्या. म्हणजे हा एक खूप डेअरिंग प्लॅन म्हणायला पाहिजे. आणि सगळ्यात सांगावं असं वाटतं की इथे आपण कोणत्याही आर्थिक टार्गेट्स किंवा पॉप्युलेशन सेंटर्स किंवा रिलिजियस सेंटर याला आपण धक्का लावलेला नाही. जे काही जिथे आपल्याला टार्गेट्स माहीत होते, जिथे ज्याच्याबद्दल आपल्याला कल्पना होती, ज्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन होती, तेच आपण टार्गेट केलेले आहेत. बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मद, मुरिदकेमध्ये हाफिज सईदचं LET असे आणि बाकीचे सगळे टार्गेट जे ॲक्च्युली मेन टार्गेट्स होते. आपण हे लॉन्च पॅड वगैरे छोटे छोटे आतमध्ये जाऊन त्यांच्या टार्गेट्सवर यावेळेस हमला केलेला आहे. इथं हे सांगायला हवं की जी 9 ठिकाणं पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमधली निवडण्यात आली, तर त्यांचं इंटरनॅशनल बॉर्डरपासूनचं जे लोकेशन आहे, जे अंतर आहे, तर बहावलपूर जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर आहे, 100 किलोमीटर दूर आहे इंटरनॅशनल बॉर्डरपासून. मुरिदके लष्कर ए तैयबाचं हेडक्वार्टर आहे, जे बॉर्डरपासून 30 किलोमीटर दूर आहे. गलपूर LOC पासून 35 किलोमीटर दूर आहे. तर हे वेगळं आहे सर, तुम्ही म्हणताय तसं. हे जसं आपण आतमध्ये गेलो होतो, बालाकोटमध्ये आतमध्ये गेलो होतो, पण जवळपास POKमध्ये होतं. तर हे जे आहेत आपण पाकिस्तानमध्ये पण निवडले. यामध्ये क्लिअर मेसेज असा दिला की आम्ही बाकी तुम्हाला इजा करत नाही आहे तुमच्या कोणत्याही टार्गेटला, फक्त सिव्हिलियन्सना किंवा पाकिस्तानी आर्थिक सैन्यावर पण नाही केला, आपण आर्थिक ज्या त्यांचे सेंटर्स आहेत, जसे त्यांचे कराची आहे किंवा लाहोर आहे, त्यांच्यावर नाही केला. आपण पिन पॉईंटेड जे टेररिस्ट जे टार्गेट्स आहेत त्यांच्यावरच अटॅक केला. असे सांगायचं की जर तुम्ही टेररिस्ट हमला आमच्या आतमध्ये केला तर आम्ही त्याला प्रत्युत्तर हे आणि ही आपली बाजू नेहमीच राहिलेली आहे. आणि हे आपण यावेळेस मला वाटतं खूप चोख प्रत्युत्तर दिलं आहे. सर, पाकिस्तानकडून देखील रिटॅलिएट होतंय, त्यांच्याकडून देखील हल्ले होत आहेत आणि खास करून भारताचे जे काही सिव्हिलियन्स आहेत तर ते त्याच्यामध्ये जखमी होत आहेत, काही मृत्युमुखी पडल्याच्याही बातम्या येत आहेत. तर पाकिस्तान जे हे एवढे हमले झाले तर नक्कीच आहे की ते त्याला प्रत्युत्तर द्यायचे प्रयत्न जरूर करणार आहेत. म्हणजे यामध्ये लाईन ऑफ कंट्रोलवर फायरिंग राहील, आर्टिलरी ड्युएल राहील, किंवा मला असं वाटतं की त्यांनी काही एअरक्राफ्ट्स पण ट्रान्सग्रेस करतील, IB किंवा LC, आणि आपल्या याच्यावर काहीतरी स्ट्राईक करायचा प्रयत्न करतील. पण आपले जे स्ट्राईक करायचं म्हणजे काय, आदर इकॉनॉमिक टार्गेट्स राहील, सिव्हिलियन टार्गेट्स राहील किंवा आर्मी, एअरफोर्स, नेव्हीचे टार्गेट्स राहील. त्यामुळे आपण जे केलं त्याच्यापेक्षा ते वेगळं राहील. तर पण असं जर मला जेवढं पाकिस्तानबद्दल माझी रीडिंग आहे तर मला वाटतं काहीतरी थोड्या प्रमाणात ते रिटेलिएट करतील. पण याच्या आधीच आपण तेही सुसज्ज होते, पण त्यांचं आपण योजना भेजलेली आहे आणि आपणही सुसज्ज आहे. तर त्यामुळे मला वाटत नाही ते जास्त सक्सेसफुल राहतील आणि त्यांना खूप जास्त नुकसान सहन करावं लागेल. सर, आपण पाहिलं होतं की बालाकोटच्या वेळी आपण पाकिस्तानची हवाई सीमा क्रॉस केली होती आणि हल्ला केला होता, पण ते पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर होता. आता आपण त्याच्याही पलीकडे जाऊन थेट पाकिस्तानची जी हद्द आहे, इंटरनॅशनल बॉर्डर ज्याला आपण म्हणतो, ती क्रॉस केलेली आहे. याच्या आधी असं कधी आपण केलं होतं? याच्या आधी म्हणजे कधी केलं होतं हे? पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये पण आपण 71 नंतर फर्स्ट टाईमच बालाकोटला केलं होतं. म्हणजे अशी एक अनरिटन आपल्या मनात होती की आपण कोणतीही जरी लाईन क्रॉस केली, एअर स्पेस जर केलं तर
ते आपण ठरलं जातं की रेड लाईन मानलं जात होतं. पण आपली जी बाजू होती, जी आपण इंटरनॅशनल संघटनांमध्ये सांगितली, देशांना सांगितली, आम्ही फक्त टार्गेट्स जे आहे त्याच्यावर करतो. मग ते त्याचा कशाचा वापर करतो ते आमच्यावर सोडून देतं. तर ते जनरली मला वाटतं त्यांनी ॲक्सेप्ट झाल्यासारखंच होतं. यावेळेस म्हणून समजा आपण POKमध्ये आपण जसे 5 टार्गेट घेतले आणि मेन 4 टार्गेट जसं मी सांगितलं ते पाकिस्तानमध्ये घेतले, एअरस्पेस क्रॉस केली. पण आपण निक्षून सांगितलं होतं की आम्ही बाकीच्या कोणत्या, फक्त आम्ही टेररिस्ट जे नेटवर्क आहेत त्यांचे जे मेन कॅम्प्स आहेत त्यांना डिस्ट्रॉय करणार, टेररिस्टना आम्ही इजा पोचणार, बाकी कोणाला आमचा काही असा उद्देश नाही आहे. आणि जे पहलगामचं जे झालं त्याला आपण चोख उत्तर दिलं आहे, एवढंच माझं म्हणणं. सर, याच्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या घडत आहेत तर त्याकडे तुम्ही कसं पाहताय? कारण एक 2 देशांनी एकमेकांची हवाई सीमा पार केलेली आहे आणि दोन्ही बाजूंनी अजूनही गोळीबार जो आहे तो सुरू आहे. पाकिस्तानकडून अजूनही आपल्या नागरी भागामध्ये गोळीबार होतो आहे. पाकिस्तान नेहमी जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे, नेहमी जे रिटेलेशन करतं बऱ्याच वेळा ते सिव्हिलियन टार्गेट्सवर पण ते गोळीबार करत असतं. तर त्यामध्ये मला वाटतं असं काही नाही. जे लाईन ऑफ कंट्रोलमध्ये जे आर्टी फायरिंग करतील ते आपले सिव्हिलियन्स त्यामध्ये पण असं आहे की आपली जे लाईन ऑफ कंट्रोलवर सिव्हिलियन पॉप्युलेशन आहे त्यांच्यासाठी आपण भरपूर व्यवस्था केलेली आहे, बंकर्स केलेले आहे. म्हणजे हे सगळं जनरली ओपन डोमेनमध्ये असल्यामुळे मी सांगू शकतो. तर त्याच्याबद्दल आपल्याला म्हणजे त्रास होईल सिव्हिलियन्सना, त्यांना आपले शेतात जाता येणार नाही, पण काही दिवस राहावं लागेल असं. पण नक्कीच पाकिस्तान हे असं सिव्हिलियन्सना टार्गेट करत राहतात. शेवटचा प्रश्न की हे कुठपर्यंत एस्केलेट होऊ शकतं किंवा कुठं पर्यंत हे पोहोचू शकतं? म्हणजे आता सुरुवात तर झालेली आहे. हा एक जसा आहे ना की जे भविष्यात पाहणं असं आपण ज्याला म्हणतो, तर आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये असं आहे की वेट अँड वॉच राहील. आणि एवढंच आहे की आपल्याला जे काही परिस्थिती उद्भवून त्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. जसं आपण पाहिलं की आज आपले जे मॉक ड्रिल्स पण होणार होते, हे सगळं म्हणजे याचं असं हे दाखवलं जातं की आम्ही सगळ्या गोष्टीसाठी तयार आहे. म्हणजे तुम्ही अटॅक करायला काय केलं, आमचे सिव्हिलियन्स पण तयार आहे, आमचं गव्हर्नमेंट पण तयार आहे. तर त्या मानाने आपण तयार आहे आणि काय होईल कसं होईल त्याच्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे, जे आपण सांगतो की तयार आहे. आणि जसं एस्कॅलेशन होईल, जेवढं होईल ते कुठे होईल, कधी होईल, ते फक्त पाकिस्तानवर आहे. पण माझं रीडिंग असं सांगतंय की पाकिस्तान जास्त एस्कॅलेट करणार नाही. कारण की म्हणजे आपण कमी लेखायला नको आपल्या शत्रूला, पण त्यांची एस्कॅलेटरी पॉवर एवढी जास्त नाही आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती मी युनायटेड नेशन्स असेल, अमेरिका असेल किंवा इतर ज्या काही महासत्ता आपण म्हणू, चीनची नेहमी पाकिस्तानला मदत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या होत आलेली आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती ग्लोबल जो सिनारिओ आहे तर तो भारताने स्वतःच्या बाजूंनी वळवण्यासाठी तर प्रयत्न चालवले आहेतच. तुम्ही कसं बघताय त्याकडे? ज्या महाशक्ती आहेत, जसं UK आहे, USA आहे, फ्रान्स आहे, रशिया आहे, यांनी कॉशनरी स्टेटमेंट दिले आहे ऑलरेडी की तुम्ही जास्त एस्केलेट करू नका, टेन्शन मॅनेज करा. पण त्यामध्ये असं नाही सांगितलं की तुम्ही उत्तर देऊ नका. त्यांनी सांगितलं की ते आपला अधिकार आहे, टेररिस्टवर अटॅक करणं आपला अधिकार, तर त्यामुळे आपण तो केलेला आहे. तर याच्यानंतर आंतरराष्ट्रीय शक्ती हेच म्हणतील की तुम्ही थांबवा, आणि ते आपल्याला सूट करतं. आता परवाच एक स्टेटमेंट आली होती ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज, ज्यांनी सो कॉल्ड थोडंसं पाकिस्तानच्या बाजूने म्हटलं होतं, पण ते एक्सपेक्टेड आहे. की OICमध्ये पाकिस्तानचं स्थान एक महत्त्वाचं स्थान आहे. आणि पण त्यांनी असं एक्झॅक्टली म्हणजे खूप ठासून असं म्हटलं नाही की काही करायला नको. त्यामुळे आपण जे करायचं आता केलेलं आहे. आता जे काय बाकीचं करायचं त्यांच्या हातात. आणि इंटरनॅशनल शक्ती मला वाटतं सध्या तरी काही याच्यात लुडबुड करणार नाही. राहिली गोष्ट चीनची, तर चीन हा एक तसं पाहिलं तर खूप विचार करून कोणती ॲक्शन करतो. आणि जर त्याचा अभ्यास आपण केलेला आहे चीन, मला नाही वाटत चीन यामध्ये पडेल असं. बरोबर. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती या सगळ्या घटनेचे पडसाद उमटणं अपेक्षित आहे. पण भारताचा अधिकार आहे, भारतातील नागरिकांवरती जो हल्ला झाला, 26 भारतीयांचा जो बळी घेतला गेला, त्याचा बदला घेणं. कॅमेरामन अमोल गवाळे, समंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.